नमस्कार मंडळी. ही आहे स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळी. तर रताळी काय केलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, त्याचे असे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत. एखादी कढई घ्यायची, कढई अशी पसरत बुडाचीच बघायची आहे. तर बघा गॅस चालू केलेला आहे, एकदम बारीक गॅसवरती मी ही कढई ठेवलेली आहे. आता हे जे रताळे आहेत ना, हे असे संपूर्ण कढईमध्ये मांडून घ्यायचे आहेत. तर ही जी रताळी आहेत ना, तर तुम्ही तुमच्याकडे रताळी कशी खाता मला नक्की कमेंट करून सांगा. पण अशा प्रकारे रताळी जर तुम्ही वाफवून खाल ना, म्हणजे कढईमध्ये जर तुम्ही वाफ देऊन त्याला खाल तर खूप खूप म्हणजे खूपच अतिशय गोड अशी ही रताळी लागतात आणि त्याचा जो गोडवा आहे, पाणी जो आहे, हे आतमध्ये त्याच्या मुरतं. तर तुम्ही अशा प्रकारे एकदा रताळी बनवून बघा. एक 10-15 मिनटं मी वाफ दिली होती, त्याच्यानंतर त्याची बाजू पलटी करून टाकलेली आहे. पुन्हा एक साधारण 7 ते 8 मिनटं आपल्याला काय करायचं आहे की पलटलेल्या बाजूने आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे, वाफ देऊन घ्यायची आहे. रताळी बरेच जण उकडवूनही खातात, पण तुम्ही एकदा ना नक्की अशा प्रकारे कढईमध्ये तुम्ही वाफ देऊन हे रताळी शिजवा. खूपच गोड अशी लागतात आणि त्याच्यामध्ये त्याचं जे पाणी मुरलं जातं ना, तर अतिशय गोडवा त्याच्यामध्ये येतो. आता रताळ्यांचा खूप सीझन आहे, तर नक्की तुम्ही आणा आणि अशा प्रकारे एकदा नक्की खाऊन बघा. मी ही रताळी साधारण अर्धा किलो रताळी ही होती, ती मी बनवलेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.